नमस्कार, मी सारंग जोशी. माझ्या युट्यूब चॅनलला मी सगळ्या व्ह्यूअर्सचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. मी नवीन नवीन वेगवेगळे व्हिडिओ सगळ्यांसमोर आणण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. त्याच पद्धतीने आजचा पण हा असा एक प्रयत्न आहे. माझ्या समोर हा एक युवक उभा आहे ज्याचं नाव आहे मुकुंद कुंभार. हा खरं तर त्याच्या कॉलेजच्या इलेक्शनसाठी उभा आहे. तर तो मला असंच म्हणाला की दादा तू मला एक इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तू तुझ्या चॅनलसाठी तो व्हिडिओ घेशील का? मी मला निश्चितपणे हो का नाही, कारण की भारत हा तरुणांचा देश आहे आणि आपण अशा तरुणांना युवकांना आपण सपोर्ट केला पाहिजे असं कुठेतरी मला वाटलं पर्सनली. सो मी व्ह्युअर्सला विनंती करतो की असंच आपण तरुणांना सपोर्ट केला पाहिजे. हे माझं मत आहे, वैयक्तिक मत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसाठी मी या ठिकाणी आणत आहे. एक छोटी खाणी त्याची मुलाखत घेत आहे. एकंदरीत त्याचं नाव, कॉलेज काय, त्याचं शिक्षण काय, सगळ्या गोष्टी विचारणार आहे त्याला. तर बघूयात की सुरुवात कशी होते ते. ओके, थोडं मोठ्याने बोलशील आणि तुझं नाव सांगशील. माझं नाव मुकुंद संगीता शिवाजी कुंभार. मी सद्गुरू काळगे महाराज कॉलेज कराड येथे बीसीएस थर्ड इयरचा विद्यार्थी असून येणाऱ्या 2025 इलेक्शनसाठी उभा आहे. ओके, व्हेरी नाईस. तर खूप छान अशी कल्पना आहे तुझी की तू या इलेक्शनसाठी खरं तू उभा राहिला आहेस. भारत हा तरुणांचा देश आहे, आपल्या सर्वांनाच निश्चितपणे माहिती आहे. तर तुझा ह्याच्या आधीचा काही अनुभव आहे का तू इलेक्शनसाठी उभा? नाही, अनुभव तर काहीच नाही. फर्स्ट टाइम मी निवडणूक लढवतोय. त्याच्या अगोदर मी कुठे निवडणूक लढवली पण नाहीये. अच्छा, फर्स्ट टाइम ऑपॉर्च्युनिटी आली. ते मी काहीतरी नवीन शिकण्याची संधी म्हणून निवडणूक शिकेल. लिडरशिप क्वालिटी शिकण्यासाठी ज्या गोष्टी प्रॉब्लेम आहेत, त्या गोष्टी प्रॉब्लेम जे स्टुडंट प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतो. ओके, तर एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी हा एक निवडणूक लढवून बघत आहे. आणि मला महत्वाचं सांगायचं आहे की तुला यासाठी मला विचारायचं आहे तुला की तुला घरून सपोर्ट आहे का किंवा कॉलेजमधून कसा सपोर्ट मिळाला? घरून तर सपोर्ट स्टार्टिंगला भेटला नव्हता घरच्यांना. आता ते कसं घरच्यांना तुम्हाला माहिती, निवडणूक म्हणजे दोन प्रकार, एक तर एक भांडणं हे गोष्टी होतात, घरचे सपोर्ट करतच नाही. निवडणूक म्हणजे आपल्या भारतामध्ये जे करायचं म्हणणं आहे की भांडणं, समाजसेवा करायची. निवडणुकीत आपण समाजसेवा करू शकतो, पण ऍक्च्युली त्या लोकांचं माइंडसेट, आपल्या घरच्यांचं लोकांचं माइंडसेट निवडणूक हे फक्त लोकांचं बोलणं, भांडणं, या सगळ्या गोष्टी, मारामारी, ह्या गोष्टी निवडणुकीसाठी घरचे तर पहिल्यांदा सपोर्ट करतच नाही. काही जणांचा तसा पण एक बघण्याचा दृष्टिकोन आहे. प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असू शकतो की आपण कुठल्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघतो, त्याच पद्धतीने इलेक्शनकडे त्या माध्यमातून बघत असतील. तर तुझ्या या कराडच्या कॉलेजमध्ये तू उभा आहेस, तर तू निवडून आल्याच्या नंतर काय करशील विद्यार्थ्यांसाठी किंवा कॉलेजसाठी काय बदल घडून आणशील? थोडं मोठ्याने सांगशील. निवडून आल्यानंतर माझ्याकडे 2-3 योजना आणणार आहे, जसे की आज कॉलेजमध्ये नाही. तर पहिली योजना म्हणजे आता भारतामध्ये बघते की मुलींचं सुरक्षेचं प्रमाण खूप असं म्हणजे कमी आहे, की म्हणजे खूप अशा कमी प्रकारे ती मुलींची सुरक्षा होत नाही. तर मी काय, माझा प्लॅन आहे की मी कोर कमिटी निवडून आल्यानंतर हे करणार आहे की मुलींची कोर कमिटी असेल, जे एनसी स्टुडंट असतील ते कॉलेजच्या जे प्रिन्सिपल सर आहेत त्यांना ते सांगतील की ह्या मुलींचा हा प्रॉब्लेम आहे. कारण आता काय होतं की जे मुली डायरेक्टली कुठल्या प्रिन्सिपल सरांना त्यांचा प्रॉब्लेम शेअर करायला भीती असते, त्यामुळे ते हे करू शकत नाही. तर आपण कमिटीच्या माध्यमातून त्यांचा प्रॉब्लेम प्रिन्सिपल सरांना किंवा जी हेड ऑफिस टीम असेल, हेड ऑफिस वगैरे असेल कॉलेजचं, त्यांच्याशी. खूप छान असा मुद्दा आहे की कॉलेजमधले ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी सुरक्षिततेचा मुद्दा आहे तो या ठिकाणी मुकुंद हा उचलणार आहे आणि निश्चितपणे त्याची पण पूर्णपणे उपाययोजना आणि काळजी तो घेणार आहे. त्याच पद्धतीने स्पोर्ट्स आणि कलाकार त्या क्षेत्रासाठी काय करशील कॉलेजमध्ये? कसं असतं दादा की कॉलेजमध्ये सगळ्यात म्हणजे सगळ्यांना एक संधी असते स्वतःची ओळख करून घ्यायची. स्वतः काय स्वतःमध्ये स्किल आहे, कुठली स्वतःची ओळख करण्यासाठी ही कॉलेज संधी देत असतं. पण ही कॉलेजमध्ये काही होत नाही. तर माझा प्लॅन आहे की इव्हेंट घेणे, ऑर्गनाईज करणे, कला, त्या माध्यमातून ज्यांना संगीताची आवड आहे, ज्यांना सिंगर आहे, ज्यांना ऍक्टर आहे, सगळ्या म्हणजे प्रत्येकाची जी कला असते त्या कलेसाठी आपण ते 100% प्रिन्सिपल सरांना बोलून आपण आपल्या कॉलेजमध्ये कला घेण्याचं काम करू. अर्थातच म्हणजे कलाकारांसाठी एक व्यासपीठ आहे, त्याच पद्धतीने विद्यार्थिनींसाठी एक वेगळ्या सुरक्षिततेसाठीची उपाययोजना, अशा 2-3 प्रकारच्या मुद्दे या ठिकाणी आहे. आणि स्पोर्ट्स साठी काय करशील बोलला? ऍक्च्युली स्पोर्टमध्ये पण बऱ्यापैकी इंटरेस्टेड असतो पोरांना, पण ते काय होतं कॉलेजमध्ये स्पर्धा भरवतात नाही. आम्ही माझा असा विचार आहे की कॉलेजमध्ये स्पर्धा भरवण्याची, जेणेकरून विद्यार्थ्यांना स्टेट लेवलला त्यांची कला, आता कुठल्या पण विद्यार्थ्यांमध्ये कला ज्या दिवशी समजते त्या दिवशी तो मी हे करतो, ज्यावेळेस तो उभा राहतो, काय करतो त्यावेळेस त्याला समजतो त्यामध्ये कला आहे. त्याला ऑपॉर्च्युनिटी भेटणार तर त्याच्या कलेला काहीच व्हॅल्यू नाही. कारण ती कॉलेज लाईफ मध्ये झालं पाहिजे, कारण कॉलेज लाईफ मध्ये प्रत्येक गोष्ट करण्याची संधी भेटते. मी पण प्रत्येक गोष्ट केली कॉलेजमध्ये, सगळ्या गोष्टी करतोय. असं वाटतं की सगळ्या गोष्टी झाल्या. ओके, तर कलेसाठी असेल, विद्यार्थिनीसाठी असेल, स्पोर्ट्ससाठी असेल, प्रत्येक गोष्टीसाठी मुकुंद हा पूर्णपणे काळजीशीरपणे त्या गोष्टीकडे बघून त्याचं आकलन करून या गोष्टी तुमच्या कॉलेजसाठी अंमलात आणत आहे.
तुला खूप खूप शुभेच्छा या गोष्टीसाठी. आणि शिक्षकांचा कशा पद्धतीचा सपोर्ट आहे तुला, त्याबद्दल काय सांगशील? शिक्षकांचा सपोर्ट असणारच आहे, कारण आपलं सगळ्यांशी चांगलं बॉन्डिंग आहे, फ्रेंड सोबत पण चांगलं बॉन्डिंग आहे. कॉलेजमध्ये 2 वर्षापासून चांगलं ओळखतात, चांगलं हे झालेले. आणि अजून एक मी योजना आणेल की मला अजून एक असं वाटतं की आपल्या कॉलेजमध्ये फक्त आपला मराठी माणूस फक्त जॉब करणार नाही झाला पाहिजे, बिझनेसमध्ये उतरला पाहिजे, व्यवसायामध्ये उतरला पाहिजे. त्याच्या नवीन आयडिया आपल्या विद्यार्थ्यांकडे असतात, त्यांना वेळोवेळी फंडिंग मिळण्यासाठी कंपनीसोबत आपण ऑन्टरप्रिनरशिप जी आपल्या कॉलेजमध्ये आणण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून आज मोठे इन्व्हेस्टर आहेत, तर तुमच्याकडे काय आयडिया असेल तर त्या आयडियासाठी आम्ही एखाद्या स्टुडंटकडे आयडिया असेल त्याला फंडिंग नसतात, जी कंपनी फंडिंग करतात ते त्याला भेटलं पाहिजे. ते पण माझी आयडिया की चौथी हा प्लॅन असेल की ज्यांच्याकडे स्किल आहे, ज्यांना काहीतरी नवीन आपला स्वतःचा उद्योग करायचा असेल त्यासाठी फंडिंग आणायचं पण आम्ही काम करू. तर बिझनेस आयडिया असेल, कला असेल, क्रीडा असेल, साहित्य असेल, विद्यार्थी सुरक्षितता उपाययोजना असेल, या प्रत्येक गोष्टीवर मुकुंदनं खूप चांगल्या पद्धतीची प्रत्येक काळजी घेतलेली आहे या इलेक्शनसाठी. पुन्हा एकदा तुझ्या कॉलेजचं पूर्ण नाव सांग, तुझं पूर्ण नाव सांग, आणि मतदान कधी आहे आणि सर्वांनी मतदानासाठी कधी यायचं आहे, तू काय आवाहन करशील प्रत्येकाला? नमस्कार, मी मुकुंद संगीता शिवाजी कुंभार. आपल्या कॉलेजमध्ये 31 तारखेला मतदान आहे, ऑनलाईन प्रकारे मतदान असेल, ऍप्लिकेशन थ्रू आपले मतदान असेल. तर तुम्ही सगळ्यांनी मला प्रचंड मतांनी विजय करा एवढं मी मला सांगतो. तर निश्चितपणे माझ्या व्ह्युअर्सला देखील एक युनिक मुलाखत बघायला या ठिकाणी मिळाली असेल. हा एक माझा छोटासा प्रयत्न होता. मी वेगवेगळे व्हिडिओ प्रत्येकांच्या समोर आणतो, प्रत्येकांच्या माध्यमातून एक वेगवेगळे व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करतो. तर मला खूप छान वाटलं. अतिशय अशा तरुण अशा हुतकर माझ्या मित्राची या ठिकाणी मी छोटेखानी मुलाखत घेतली. आणि तुला पण मुकुंद खूप खूप शुभेच्छा तुझ्या या निवडणुकीसाठी. धन्यवाद.